तर मित्र नमस्कार, मी दिनेश गुरु आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल सह्याद्री कोकण यूट्यूब चॅनलवर. तर मित्र आज तुम्हाला पुन्हा मी देवळात घेऊन आलो आहे. काळीश्री मातेच्या देवळात पुन्हा घेऊन आलो आहे. तुम्ही सोबत राहा माझ्या सर्व. पुन्हा आपण परवा सोलापची देवी आणली आणि आज अजून 3 देव आज आणणार आहेत. तर ते देव मूर्ती ती कोणते देव आहेत ते पण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. हे गावकरी मंडळी आहेत त्यांच्याकडून, हे गावातले काही प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर चला सोबत राहणे, तुम्ही पण सगळे माझ्याबरोबर या. चला आपण जाऊया देव आणायला. बघा घंटा वाजली पाठीमागे. निघायची तयारी चालू आहे. पाण्यासाठी निघायची तयारी चालू आहे. एक देवाचं स्थान आहे. व्हिडिओ काढणार काढताना ते करायचं ना, एखादं पूजा करताना करायचं ना. ती तयार करायला पाहिजे तशी निशाणी बारीक. इथून कोणता देऊन आहे ना आपण आता इथून त्रिमुख त्रिमुखी देवी का? त्रिमुखी देवीचं आसन आहे हे. आपण आता याच्या अगोदर आणला ते कुठून आणला आता? याच्यापूर्वी जे पूर्वीचं आपलं जुनं मंदिर गाव बेलातून आणली ना. बेलातून देवी ते आणला. हा त्याच्यानंतर तिथून पुढे आल्यानंतर कुंभ्यातला देव म्हणून तिथे पूर्वी पूजा करू तुम्ही. पाळणं वगैरे जे लागतात ना, हा म्हणजे एखाद्या बाईचं पाळणं लागत नसेल, मुलवत नसेल, हा तर त्या ठिकाणी ते पाळणं लावून म्हणून नवस बोलायचे आणि त्या ठिकाणी पाळणं लावले जायचे. कुंभ्यातला देव म्हणतात तिथे. कुंभ्याचे देव हे गावचं देव जे म्हणतात ना, हा बेलातला देव पूर्वीचा गावातला देव. तिथून नंतर मग देव इथे आणला हा हा ओके. इथं बांधलं गेलं मंदिर. अच्छा अच्छा. मग तिथून आता हे तिरुमुखचे इथून आता त्रिमुखी देवी आपण नाही. हा इथून तिरुमुखी देवी घेऊन जाणार. अच्छा. आता पूजा अर्चना चालू आहे मित्र. इथून आपण त्रिमुखी देवी इथून नेणार आहोत आता वाजत गाजत मंदिरामध्ये. इथं पूजा अर्चना चालू आहे बघा, पाठीमागे पूजा अर्चना करतायत. इथे त्रिमुखी देवीचं स्थान आहे.
प्रसाद देतात बघा. प्रसादाचं वाटप होतोय. पेढे आहे, पेढ्यांचा प्रसाद आहे देवळात. प्रसाद मिळाला बघा, पेढ्याचा प्रसाद. मित्र घ्या सर्वांनी पेढ्याचा प्रसाद. आणि चला आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो आहे. त्रिमुखी देवी आता घेतलेली आहे आम्ही बरोबर. आता त्रिमुखी देवी घेऊन मंदिरामध्ये चाललो आहे बघा. काळीश्री मातेच्या मंदिरामध्ये चाललो आहे आता आपण. बरं आपण सोलापशी देवी आणली आणि आज 3 देव आणले. आणि काय झालं मित्र, उशीर झाला मला देवळामध्ये यायला. त्या अगोदरच हे सर्व गावकर मंडळी, पुजारी मंडळी सर्व एक देव घेऊन आले आणि मी जरा उशीर आलो. त्यामुळं तुम्हाला तो व्हिडिओ काय मी दाखवत नाही. परंतु हा आता त्रिमुखी देवी आणली ती मी तुम्हाला दाखवतो तिथपासून. तर आता आम्ही देवळात चाललो आहे बघा. पावसानं जरा गोंधळ केला हो. पाऊस पडतोय जरा, त्यामुळे काय व्हिडिओ व्यवस्थित काय शूट करता आला येत नाही. छत्री घेऊन आम्ही व्हिडिओ शूट करतोय मोबाईलमधूनच. इथे पुन्हा एकदा पायावर पाणी घातलं जाईल आणि त्यानंतर पूजा अर्चना केली जाईल. गडबड करू नका. हा सगळ्यांच्या लावा. जास्त पाणी होतात. आणि हे गावकरी आहेत, जे गावकर आहेत, कोण भुजबळराव मध्ये गावकर पेंढारी. आणि त्यांचं नाव जाणून घेऊया आपण. नाव सांगा. नाव जगन्नाथ सकाराम पेंढारे. जगन्नाथ सकाराम पेंढारी. आता मी जरा उशिरा आलो होतो, त्यामुळं मला काय व्हिडिओ शूट करता आला नाही. परंतु मी त्रिमुखी देवीचा तेवढा व्हिडिओ शूट केला. त्याच्या आधी कोणता देव आणला जरा अगोदर आम्ही बेलातला आमचं पूर्वीपासून देवस्थान त्या ठिकाणचा आम्ही बेलाचा देव म्हणून आणलेला आहे. बेलातला देव. देव म्हणून. हा बेलातला देव म्हणून आधी बेलातला देव घेऊन येतात पहिल्यांदा. आणि त्यानंतर आम्ही कुंभ्याचा देव म्हणून आमचं ते पण एक देवस्थान आमचं आहे. तिथून 2 नंतर देव 2 नंबर तो आणलेला. कुंभ्यातून नंतर दुसरा देव आणला, तो कुंभ्यातून देव आणला. आता आम्ही आणला तर तिसरा त्रिमुखचा खरा म्हणून ते आणला मी आणलेला. आणि आता तिसरा जो तुम्ही मी व्हिडिओ केला आहे तो त्रिमुखी देवी. तिथून त्रिमुखी देवी आणली आणि आता देवळात आणले. देवळात आणल्यानंतर पूजा अर्चना केली जाईल आणि मग ते विराजमान केले जाते. ओके, मग जाबजाबान करून मग विराजमान केले जाते आणि देवाची पूजा अर्चना केली जाते. पेंढारी का काय. तर चला आता आपण पूजा अर्चना बघूया. देवाची पूजा अर्चना होईल, दुपारच होईल आता.
अंगावर एक. सह्याद्री कोकण.